अपूर्ण आहे. मी वारंवार बोलत असतो. उद्योजक, समाजसेवक, मॅचला सुरुवात होते आणि इकडे ड्रॉही केला जाईल आपल्या मुख्य मंचावर. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. गावदेवी दिवाळी संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे स्वराज्य 32 शिराळा आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ यांच्यामध्ये सेमीफायनल होईल. पंच या बॉलवर काय आलंय आता? डॉट बॉल. ओके. सिंगल आली आहे एक फक्त आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 ओव्हरचा सामना. यावेळेस व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. खरं तर आज सकाळी काही टीम्सने मात्र उशिरा रिपोर्ट केलं त्यामुळे आपल्याला एवढी दिरंगाई झाली. अन्यथा आपण अगदी वेळेत सामने सुरू केले होते. आज एकाच वेळी 3 ग्रामीणच्या स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे बऱ्याच टीम्स वेळेवर उपस्थित झाल्या नाहीत. त्यामुळे आपण षटकांची संख्या कमी केली आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. वाईडे शॉर्करचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना धीरज भोईर सध्या आपण पाहतोय थोडासा चाचपडतोय, थोडासा संघर्ष करतोय. बॅट चेंज करतोय मात्र आता बॅट चेंज करत असताना रन्स देखील येतील का? स्वराज्य 32 शिराळा आपण नक्कीच पाहतो. क्रिकेटचं एक वेगळं वलय, क्रिकेटचा एक वेगळा दर्जा त्या तालुक्यामध्ये. पुढचा बॉल सज्ज होतोय गौरव. धीरज भोईर साठी बॅटची एज लागली होती. बॉल गेला तो घोषांकी क्षेत्रामध्ये. काही दिवसापूर्वीच गणपत शेठ तांडेल मैदान करावेमध्ये स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग संपन्न झाली. आम्हालाही त्या ठिकाणी 2 दिवस समालोचन करण्याची संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. दादा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. नक्कीच अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शंकरदादा मोहिते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची वाटचाल सुरू आहे आणि आज सुपर 3 मध्ये दाखल झालाय तो संघ. कालच्या दिवसामध्ये 3 नवा धावफलकावर आहेत. चला मॅचला थोडी गती द्या प्लीज. गावदेवी ऐरोली विपक्ष मच्छिंद्र स्मृती दारावे. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय होतोय. पावसाळी क्रिकेट आहे तरी बऱ्याच कालावधीपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. बऱ्याच वेळेला गौरव अशा पद्धतीने थोडासा स्ट्रगल करतो रनअप मध्ये. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनला बॉलला स्टिअर केले. क्षेत्ररक्षक आहे हलकसं फंबलिंग करतो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना नवसंख्या धावून पोहोचते ती 4च्या घरामध्ये. फक्त अंतिमचा बॉल येणं बाकी आहे. 2 षटकांची लढत आहे. नक्कीच वेळेअभावी आपण षटकांची संख्या कमी केली. आमचे सर्वच प्रमुख मान्यवर आनंद घेत आहेत या सामन्यांचे. गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी शेवटचा बॉल आणि बॉल बीट करतोय हा गोलंदाज गौरव भावेश नाईकला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 4.
नक्कीच आपण 32 शिराळ्याची चर्चा करत होतो आणि शंकरदादा मोहिते साहेब नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच मेजवानी पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग प्रथमच वर्षी आपण पाहतोय संपन्न होईल. दुसऱ्यांदा गेल्या वर्षी संपन्न झाली आहे, द्वितीय वर्ष दुसरं पर्व 31 आणि 1 तारखेला येणाऱ्या. यावेळेस बॅकफुटवरनं मात्र बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक आहे तो पण तो प्रेक्षक पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलंय. हा क्लास आहे मिस्टर 360 धीरज भोईरचा. आज नवी मुंबई धारावीपासून अगदी दिल्लीपर्यंत जाऊन ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय असा धीरज भोईर अनेक व्यावसायिक संघांमधून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. असा मिस्टर 360 धीरज भोईर क्लास दाखवत असताना दुसऱ्या बाजूला भावेश नाईक धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. घुटना टेकर सिक्सर देख अशा पद्धतीचा षटकार यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 16 धावा धावफलकावर. कितपर्यंत मजल मारणार आहे मच्छिंद्र स्मृती धारावी संघ, कारण गावदेवी एरूर संघाची देखील बॅटिंग तगडी आहे. आपण पाहतोय मिस्टर सेहवाग त्यांच्याकडे आहे, निलेश भोईर आणि उर्वरितही फलंदाज जे दमखम ठेवतात चांगले फटके मारण्याची. त्यांच्या विरुद्ध मात्र कितपर्यंत मजल मारली जाईल. राकेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना. युवा राकेश समोर अनुभवी धीरज भोईर. आता क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, कधी काही होऊ शकतं. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल, थोडीशी फ्लाइट दिली होती, पॅडल स्वीप करायचं होतं या बॉलवर. एकच रन मात्र मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय मात्र तो प्रयत्न थांबवला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन बोर्ड. मच्छिंद्र स्मृती चषक आपण अनुभवताय. 17ला 0 गडी बाद. भावेश नाईकने फटका खेचलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, बॉल खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल पकडता आला नाहीये. मात्र रनआउटची संधी खेळाडूला बघायचंय. कारण 2 खेळाडूंमध्ये ते टक्कर झाली. यस खेळाडू ठीक आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. मच्छिंद्र स्मृती धारावी आपण संघ पाहत आहे. खरं तर या पर्वामध्ये तर अक्षरशः हे सीझन दणानून सोडले या संघाने. भिवंडी बिग बॅश सारख्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातनं 10 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा ग्रामीण गटातनं जिंकली ती मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने. आणि पुन्हा एकदा एक पराक्रम मात्र भीम पराक्रम करून दाखवला असा हा धारावी संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. यावेळेस स्लोवर फुल टॉस बॉल होता, पोलला अडला जाईल. मात्र इथे रन किती आहेत यस षटकार आहे, कारण पोलला लागून डायरेक्ट आतमध्ये आलाय. या क्रीडांगणाचे काही नियम आहेत, कारण नवी मुंबई म्हटलं तर जागेची बरीच कमतरता आहे आणि आहेत ती मैदानं पण आता कदाचित पुढे काय होईल माहित नाही. त्यामुळे काही याही मैदानाचं काही नियमावली आहे. त्या अनुषंगाने हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 आणि अंतिमचा बॉल आहे. चला क्विक करा थोडस, दोन्ही बॅट्समॅनला विनंती आहे. पुन्हा एकदा बॅकफुटरना बॉलला उडवला, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत काय शेवट केलाय. या ओव्हरमध्ये तब्बल 1 2 नव्हे तर 4 षटकार आलेत राकेशच्या विरुद्ध. 32 धावा स्कोर कार्डवर. आणि आपण करूया अतिथींचा सन्मान, शंकरदादा मोहिते साहेबांचा शुभ सन्मान. आपण मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे कॅप्टन सचिनजी नाईक दादांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि क्षणचित्र आपण पाहताय आपल्या क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवर. एक दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच पुढाकार घेणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा रबर बॉल प्रीमियर लीग स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळेल येणाऱ्या 31 आणि 1 तारखेला. त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय सचिनजी नाईक यांच्या शुभ हस्ते.
कालच्या दिवसामध्ये अफलातून खेळ स्वराज्य 32 शिराळा टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश निश्चित केला. 8 संघ आणि त्या 8 संघांमधून सलग 3 सामने जिंकत त्यांनी हा पराक्रम केला. चला मॅचला थोडी गती द्या प्लीज. धारावी संघ आता तुमच्याकडेच आहे. वेळेचं नियोजन 12 बॉल 33 ची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकणारा संघ स्वराज्य 32 शिराळा टीम सोबत खेळणार आहे, कारण गावदेवी दिवाळी टीमला बाय मिळाली ड्रॉ मध्ये, त्यामुळे ते ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेत. प्रचंड उत्साह आहे त्यांच्या चेहऱ्यावर. या सीझनला मला वाटतं पहिल्यांदाच ते फायनल मध्ये गेलेले. आणि जयेश पाटील मिस्टर जेपी आपल्याला पाहायला मिळतात क्रीडांगणाच्या आतमध्ये. 12 बॉल 33 आक्रमकता आहे त्यांच्याकडे. आणि धीरज भोईरचं षटक ज्याने अगदी गेल्याच मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली आहे, त्यामुळे या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा असणार आहे. डावकरदाचा फलंदाज सध्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल प्रीतम पाटील साठी. गॅप मधनं बॉलला ढकलला, अंदाज चुकलाय आणि पहिल्याच बॉलवर इथे चौकार खेचत मनसुबे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रीतम पाटील चौकार. हा सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहोत आणि जिंकूनच मात्र पुढच्या फेरीत जाणार आहोत असा जणू चंग त्यांनी बांधलाय की काय. धीरज भोईरची लाईन चुकली, खराब चेंडू, लोवर फुल टॉस आणि प्रीतम पाटील त्या ठिकाणी होता सज्ज. आलाय तो चौकार. आता 11 बॉल 29 ची गरज. पुढचा बॉल 11 बॉल 29. चांगली लढत पाहायला मिळते आपल्याला. वेगवान चेंडू, प्रचंड वेग आणि वेग. धीरज भोईर बघा ऍक्शन रिप्ले. वाईड शॉर्कर आणि टप्पा वळल्यानंतर थोडासा खाली राहिला, कारण सचिन नाईकने भरपूर खाली हा चेंडू पकडलाय, त्यामुळे याची लाईन आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि यावेळेस मात्र हा पूल केलाय ऑन साइडला क्लिअर करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. 9 बॉल आणि 23 धावा. सामना जिंकला जाऊ शकतो इकडून गावदेवी ऐरोलीच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावर, 33चं लक्ष. सामन्याला थोडी आपण गती देऊया. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. मच्छिंद्र स्मृती चषक 2024. यावेळेस चांगला चेंडू खोदून काढला, इनसाइड आउट आणि चांगला स्टॉप तिकडे पाहायला मिळतो आपल्याला. बॉलला अडवलंय विष्णू शर्मा. 8 चेंडू 22 अजूनही गरज आहे. 2 बॉल बाकी आहेत. 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचं विश्लेषण मिस्टर 360 धीरज भोईर. चला मॅचला थोडं स्पीडअप करा प्लीज. आणि आज क्रिकलावची संपूर्ण टेक्निकल टीम खेळाडूंना मात्र व्हायरल करण्यामध्ये मात्र पाहायला मिळते की प्रचंड मेहनत घेते. खास करून रोहित बनसोडे सकाळपासून त्या ठिकाणी बसतात आणि प्रचंड मेहनत त्यांची. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल मिस्टर जेपीच्या बॅट मधनं लॉंग ऑफ क्लिअर करत येतोय हा षटकार. जयेश पाटील 17 धावा आल्यात 5 बॉल मध्ये. आता 7 बॉल 16 करायच्यात. निम्म लक्ष पार झालंय.
यावेळेस स्विंग अँड मिस कम्प्लिटली, चांगलं कमबॅक. 17 झाल्यात, आता 6 बॉल 16 धावांची गरज. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला मात्र बहुमूल्य योगदान दिले. नक्कीच आपण त्याबद्दल या ओव्हर नंतर चर्चा करणार आहोत. सध्या मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. 6 बॉल 16 आणि कॅप्टन कूल सचिन नाईकने चेंडू हातामध्ये घेतलाय. समोर आहे तो प्रीतम पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये धीरज भोईरवर आक्रमण त्याने केलं होतं. डावखुऱ्याचा फलंदाज, आक्रमकता ही त्याची खासियत. कमी गतीने टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिसफील्ड तिकडे पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होणार नाहीये. तर प्रीतम पाटीलचं लक्ष नव्हतं. जेपीने ऑलरेडी बराच लवकर सुरुवात केली होती दुसऱ्या धावेसाठी. मात्र एकच रन मिळते. आता 5 बॉल 15 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 5 बॉल 15 धावा इथे काढाव्याच लागतील. त्यामध्ये गावदेवी हिरोले टीमला. आणि जयेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. मिस्टर जेपी. 5 चेंडू 15 धावा, राऊंड द विकेट. ओ परफेक्ट टोकरशरा चेंडू, रनआउटची संधी आणि ओ यू टी. प्रीतम पाटील हॅज टू डिपार्ट. पहिला धक्का गावदेवी हिरोले टीमला आणि महत्वाचं म्हणजे हा डॉट बॉल. रन मिळणार नाही या बॉलवर कोणती. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सचिन नाईकने बॉलला पकडलं, फेकलं. भावेश नाईकने यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि प्रीतम पाटील बराच दूर राहिला स्टंप्स पासून. 4 बॉल 15 ची गरज आहे आता. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या स्क्रीनवर मिस्टर सहवाग या नावाने नवी मुंबईमध्ये किंबहुना नवी मुंबईच्या बाहेर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याची ख्याती आहे असा सुपरिचित हा खेळाडू निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल 15 ची गरज. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने ग्रामीणचं क्रिकेट दरानून सोडणारा मिस्टर सहवाग या टोपण नावाने ओळखलेला निलेश भोईर. 4-15. स्लोवर वन बॉल इथे बीट केले फ्लाइटने, टर्नने. ऍक्शन अशी आहे सचिन नाईकची, असं वाटतं चेंडू वेगाने येईल, मात्र शेवटच्या क्षणी बॉल रिलीज करताना अगदी फिंगर्स रोल करतो. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी कधी कधी टाकतो. 3 बॉल 15 ची गरज. इथे वेगवान बॉल पुन्हा एकदा बीट केले. सचिन नाईकचा पारडावर चढ आणि सामना आता औपचारिकतेमध्ये जातोय की काय. 2 बॉल 15 ची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका फसलाय. टोटली मिस टाइम झालाय, मात्र चौकार नक्कीच आलाय. 1 बॉल आणि आता 11 ची गरज. चला स्वराज्य 32 शिराळा टीम कॅप्टन आपण या व्यासपीठावर. टॉस आपल्याला करायचंय. यस, मयूर पणाळकर कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवलाय. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाला काल मयूर पणाळकर. खास करून क्रिक लाईव्हने त्याची इनिंग मात्र चांगल्या पद्धतीने कव्हर केले होते. असं मयूर पणाळकर यावर्षी पहिली सेंचुरी ठोकणारा एकमेव खेळाडू बेलापूरच्या नाईट स्पर्धेमध्ये. मयूर पणाळकर मॅन ऑफ द मॅच.